एक मिनिट. बघा, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. छोटी गोष्ट, तुमच्यापेक्षा कमी उंचीचे तुमचे बांधव मागे असते, त्यांना दिसते का? या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपलं स्वातंत्र्य व्यवस्थित करू शकतो, बंधुभाव जपू शकतो. छोट्या विद्यार्थ्यांना ज्यांची उंची कमी आहे त्यांनी पुढे या आणि ज्यांची उंची जास्त आहे अशांनी मागे जा. म्हणजे सगळ्यांना कार्यक्रम ज्यावेळी तुम्ही उभे राहता त्यावेळी हे बघितलं की छोट्या मुलांना पुढं दिसत नाही. हे असं करायला पाहिजे ना. पुढून करताल सगळे की माझ्यापेक्षा जर कोणी उंचीनं छोटा आहे मग आपण विचाराची उंची नंतर बघू, आधी शारीरिक उंची होत आहे. तर तुम्ही चौघांनी मागे जा आणि 4 छोटे त्यांच्या जागेवर पुढे या. सगळे असे एकदम आपसामध्ये अशी शिस्त करून घ्या. मुलींच्या मध्ये सुद्धा हे पाहिजे. या छोटी छोटी विद्यार्थी बसा बसा या पण. चला, आता एकदा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाले. याकरता एकदा पुन्हा एकदा जोरात टाळ्या. मागच्या भाषणात मी सांगितलं होतं की टाळ्या जोरात का वाजवाव्या. याच्यामध्ये 108 पॉइंट्स आहे फक्त आपल्या टाळीमध्ये. या 108 पॉइंट शरीराचे ऍक्टिव्हेट करण्याचं काम ही टाळी करते. म्हणून जोरात टाळी पुन्हा एकदा. छोट्याशा गोष्टींनी सुरुवात करतो. तुम्ही वाचली की नाही मला माहीत नाही. शहीद भगतसिंग हा धडा होता का? शिकले का तुम्ही? ऐकलं का नाव? हे छोट्यापणी बसा बसा तुम्ही बसून घ्या. बसा सगळे बसा. छोटे असताना शेतामध्ये वडील पेरणी करत होते आणि भगतसिंग सुद्धा शेतात पेरणी करत होते. वडिलांनी विचारलं की बेटा तुम्ही काय पेरत आहात? लक्ष घ्या, ही गोष्ट तुमचं जीवन बदलू शकते. लक्षात घ्या. शांतपणे ऐका, मोठ्यांनी पण ऐका. भगतसिंगाला विचारलं की तुम्ही शेतात काय पेरता आहात? तो काळ ज्यावेळी देश पारतंत्र्यात होता, त्यावेळी इंग्रजांचं सरकार होतं आणि हा छोटासा भगत तुमच्यासारखा छोटा हा शेतामध्ये वडिलांच्या सोबत पेरणी करतो. आणि वडिलांनी विचारलं काय पेरणी करतो? तर तो म्हणतो मी बंदुका पेरतोय. या बंदुका उगवतील आणि याच्यातून इंग्रजांना मी बाहेर पाठवेल आणि देशाला स्वातंत्र्य करेल. छोटी कल्पना म्हणजे कुठपर्यंत माणूस विचार करू शकतो. विद्यार्थी असताना सुद्धा कसा विचार करता येऊ शकतो आणि कशा पद्धतीने मला पारतंत्र्यात राहायचं नाही. मग आता स्वातंत्र्य तर मिळालं, 80 वर्षे झाले. मग आज आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहोत का? त्या काळची आव्हानं वेगळी होती. देशाच्या सीमेवर जाऊन लढायचं होतं. इंग्रजांना परत पाठवायचं होतं. स्वतःच्या देशात स्वतंत्रपणे राहायचं होतं. आज तसं काही करायची गरज नाही. कुणालाही सीमेवर जायची गरज नाही. कुणालाही देशासाठी प्राण द्यायची गरज नाही. मग आज स्वातंत्र्याची जपणूक जर करायची असेल तर काय करायला पाहिजे याच्याबद्दलच्या काही तुमच्यामध्ये कल्पना असतील तर कोणी सांगेल का? की माझ्या देशाचं स्वातंत्र्य जपण्यासाठी आणि माझा देश आणखी सुंदर होण्यासाठी माझी ही कल्पना आहे, अशी कुणाकडे एखादी कल्पना आहे का? हात वर करा. असेल तर सांगा, उभं राहून सांगा. छान छान उभं. स्वच्छता व
जोरात टाळी. आजच्या तारखेत आपण आपला देश स्वच्छ ठेवावा ही सुद्धा देशभक्ती आहे की नाही? मग कुठेही काही खायचं, कुठेही काही फेकून द्यायचं, कुठेही आपण आपल्या देशाच्या धरतीला, मातेला अशा प्रकारे गलिच्छ ठेवणं ही खरी स्वातंत्र्याची ओळख होईल का? भगतसिंगांना असेल, सावरकरांना असेल, बापूंना असेल, किती वाईट वाटत असेल की या देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आम्ही आमचा प्राण त्याग केला आणि या देशामध्ये आज काय चालू आहे? किमान स्वच्छता ही जरी केली तर आपण देशभक्ती करत आहोत असं हे सिद्ध होईल. दुसरी कोणाची काही कल्पना आहे का? उभे राहू सांगा. व्हेरी गुड, टाळी जोरात. या देशामध्ये अजूनही जर जातीपातीवरनं दंगल होत असतील, या देशामध्ये जाती धर्मावरनं भेदभाव होत असेल, जाती धर्म जो काही पूजापाठ असेल, जी काही तुमच्या धर्माची, माझ्या धर्माची जी काही संकल्पना असेल ती माझ्या घरात, परंतु बाहेर ज्यावेळी मी येईल त्यावेळी मी फक्त भारतीय असेल, ना कोणत्या जातीचा असेल ना पातीचा असेल. आणि म्हणून ही सुद्धा भारताची सेवा आहे, स्वातंत्र्याची सेवा आहे. आणि जातीपातीवरनं कुणीही भेदभाव करू नये अशी ही आपली घटना सुद्धा सांगते. परंतु तसं चित्र दिसतं का? आज बऱ्याचदा विचित्र वातावरण आहे. कुठेतरी जातीपातीवरनं छोट्याशा क्षुल्लक कारणावरनं दंगली होतात आणि ज्यावेळी एकमेकांना मारलं जातं, मग तो हिंदू असेल, मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, मारवाडी असेल, रक्त तर सगळ्यांचं एकच आहे. मग ही सुद्धा देश सेवा आहे की आमच्या डोक्यातून ही जात नाही ती जायला पाहिजे. आणि फक्त माझी एकच जात आहे ती म्हणजे मी भारतीय आहे. आणि याकरता पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्यांसाठी आपण जोरात मदत करू. आणखी काही कल्पना बोला. माणुसकी असावी ही अपेक्षा म्हणजे काय? माणुसकी म्हणजे जर माझ्याकडे टिफिन आणला, आपण इथून सुरुवात करू. शाळेत टिफिन आणतो आपण. टिफिन आणला आणि एखाद्या मित्राला टिफिन आणला नसेल तर आपला टिफिन त्याच्याशी शेअर करणं ही झाली माणुसकी. आपल्यापेक्षा कोणी वृद्ध व्यक्ती बसमध्ये प्रवास करत असेल आणि आपण सीटवर असू आणि ते ग्रहस्थ उभे असतील तर त्यांच्या वयाचा आदर करून त्यांना आपण आपल्या सीटवरनं उठावं, माणुसकी दाखवावी आणि ती खुर्ची दुसऱ्यांना द्यावी. एखाद्या वर्गामध्ये किंवा शाळेत निघताना रस्त्यामध्ये एखादा अपघात झाला आणि तो नजरेस पडला, माणुसकी ही म्हणते की आधी त्या जखमी अवस्थेतल्या माणसाला दवाखान्यात पोहोचवावं आणि नंतर नित्यकर्म करावं. आणि ही माणुसकी जपली तर आपण खरे भारतीय आहोत असं लक्षात येईल. आणि यानंतर आणखी महत्वाचा मुद्दा, ज्यावेळी आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी परदेशात जातो किंवा तुम्ही उद्या मोठे व्हाल, इंजिनियर व्हाल, डॉक्टर व्हाल, वकील व्हाल, तुमची मोठी स्वप्न असायला पाहिजे. आणि या स्वप्नातून तुम्ही ज्यावेळी बाहेर जाल तर तुमच्या वागण्यात तर कळलं पाहिजे की हा भारतीय आहे आणि ही भारतीय संस्कृती आहे. सगळ्यांचा आदर करणं, माणुसकीनं जगणं तर खरा स्वातंत्र्याचा अर्थ आहे. आणखी कुणाला काही बोलायचं आहे? वा, सुंदर. तसा इमानदारी आणि प्रामाणिकपणा आजच्या काळात जरा ही फार महाग वस्तू झाली. कारण आज आपण बघतो तो प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार. उदाहरणच घ्यायचं असलं तर रस्ते जे बांधले जातात, दवाखाने जे काढले जातात, यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार असल्यामुळे
ते रस्ते कोसळतात, त्यात लोकांचे जीव जातात, अपघात होतात, याला जबाबदार तो. 80 वर्षानंतर सुद्धा माझ्या देशामध्ये हे घडत असेल तर मला शर्मेने जर भगतसिंग येऊन जे विचारायला लागले की आम्ही याच्यासाठी स्वातंत्र्य तुम्हाला घेऊन दिलं का, याचं उत्तर काय, तर याच्यासाठी मग आता प्रश्न येईल की भ्रष्टाचार करणारे कोण, आम्ही बालक अजून छोटे आहोत, पण मोठे हो, तुम्ही ज्यावेळी अधिकारी होताल त्यावेळी तुमच्या मनात पाहिजे की माझ्या घरात प्रामाणिकपणे येणारा पैसाच फक्त येईल, भ्रष्टाचाराचा 1 रुपया सुद्धा माझ्या घरात येणार नाही, आणि जे काही होईल ते अतिशय प्रामाणिकपणे होईल. असं जर आपण केलं तर उदाहरण जर घ्यायचं तर आता वर्तमानपत्र वाचता का तुम्ही सगळे थोडेफार? मग तुकाराम मुंढे सर यांचं नाव वाचलं का एवढ्या? कोण आहेत हे? IAS. आणि आता त्यांच्याकडे कोणतं पद आहे? कोणतं पद आहे? मग याच्यावरनं एक लक्षात येतं की आता तुम्ही भगतसिंगांच्या गोष्टी सांगू किंवा काही सांगू, स्वतःच्या देशाची सध्याची स्थिती सुद्धा आपल्याला माहिती नाही. यामुळे आज आपण एक संकल्प करूया की वर्तमानपत्र शाळेत सुद्धा ठेवले जातात, वाचनाचा कट्टा सुद्धा आहे, तुमच्या सुट्टीच्या वेळेत फावल्या वेळेत हे वाचा. आज जे फूड डिपार्टमेंट आहे, अन्न व खाद्य प्रशासन, याच्यासाठी आयुक्त पदाचं ते काम करत आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेसळ जिथे असेल, दुधात असेल, अन्नात असेल, हॉटेलमध्ये असेल, आणखी कुठेही भेसळीचे प्रकार, फक्त एक प्रामाणिक अधिकारी आल्यामुळे आज महाराष्ट्र हे अनुभव करतोय की हे सगळं भेसळ विना अन्न आपल्याला मिळायला सुरुवात झाली. एकदा अशा प्रामाणिक अधिकाऱ्याकरता सुद्धा आपण टाळी वाजवूया. खरं म्हणजे तुमच्या जालन्यामध्ये मामा चौक आहे, माहिती आहे का? हा मामा चौक कोण आहेत हे मामा? मामा कोण आहेत आणि यांच्या नावाने हा चौक का, काही माहिती घेतली कधी? एक मिनिट बोलायचं असेल या क्रिया इथे बसून बोलू. एकदा टाळी तुझ्याकडे वाजव, तू वाजव, सगळ्यांनी तुझ्याकडे टाळी वाजवायची, वाजवायच्या. तिकडे बघू नको, लक्षात आलं, तू टाळी वाजव. नाही भिंती राहिले, तुला सांगितलं, तुला उभा जॅकेट घातलेलं, हात तू उभा नाही, हात वाजव टाळी. कसं आहे की आपण जर एखाद्या कार्यक्रमात असतो शिस्त ठेवावी, आपापसात बोलू नये, हे छोटे छोटे नियम आहेत, हे तुम्हाला मोठं करते. आणि याच्यामुळे आणि ज्यावेळी लक्षात येतं मग लोकमान्य टिळकांची गोष्ट आपण ऐकली, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही, ही ती ताकद कुठून येते? तर अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपला देश घडवू शकतो. तो मामा चौकचं उत्तर आलं, काय नाव? जनार्दन मामा नागापूरकर. कोण होते जनार्दन मामा? यांच्याबद्दलचा इतिहास माहिती आहे? जनार्दन मामा हे जालन्यामध्ये डॉक्टर काळे म्हणून होते, यांच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होते. यांनी काय केलं की एका कंपाऊंडरचं नाव या शहरातल्या मोठ्या चौकाला देण्यात आलं, आणि ते मामा चौक आपण रोज तिथून जातो येतो. असं काय कार्य केलं यांनी? मोठ्या माणसाची कार्य जर आठवली तर आपल्याला प्रेरणा मिळतात. यांनी निजाम आणि रजाकारांच्या काळामध्ये त्यांच्या विरुद्ध मराठवाडा मुक्तीसंग्राम सुरू झाल्यावर सामान्य जीवन सोडून या लढ्यात त्यांनी उडी घेतली. लढ्यात उडी घेतल्यानंतर
टेंभुर्णीजवळ पिंपळगाव परिसरात चकमक झाली. तिथे त्यांना गोळी लागली. तिथून त्यांना देऊळगावला त्याला घेऊन गेले. तिथं त्यांचं निधन झालं. म्हणजे शेवटी त्या त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि जो काही असं समाजासाठी देतो, जो काही स्वतःचं विसरून देशासाठी करतो, समाजासाठी करतो, शाळेसाठी करतो, ह्याच व्यक्ती लक्षात राहतात. आज जालन्याजवळ बदनापूर, माहिती आहे का बदनापूर गाव? इथे एक शूर महिला होऊन गेली. त्याच्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती असेल. दगडाबाई देवराव शेळके ही शूर महिला ही बदनापूर तालुक्यात धोपटेश्वराच्या जवळ होत्या. त्यांनी काय केलं तर ह्या निजाम राजवटीमध्ये जे कोणी निजामांच्या विरुद्ध लढत होते त्यांना भाकरी पुरवण्याचं अतिशय धडाडीने कार्य केलं आणि पाठीवर थाप दिली की तुम्ही काळजी करू नका, तुमच्यासाठी मी उभी आहे. अशा आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप शूरवीर आहेत. आज तुमच्या शहरामध्ये मनोहर सोंदे, बद्रीनारायणजी बारवाले आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या संस्थेचे पद्मविभूषण श्री गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रेरणेने मराठवाडा हा मुक्त झाला. ही चळवळ चालू आणि ही सरस्वती भुवन शिक्षण संस्था ही स्वातंत्र्याच्या आधी पारतंत्र्यात सुरू झालेली संस्था, जिचं एकच ध्येय एक चांगला नागरिक घडवावं. तर आज फक्त तुम्हाला एकच प्रश्न की तुम्हाला चांगला नागरिक बनायचा आहे किंवा नाही आहे. मग चांगला नागरिक बनवण्यासाठी प्रामाणिकपणा पाहिजे, स्वच्छता पाहिजे, दिलेला अभ्यास वेळेवर करायचा, कोणाच्याही एकमेकांचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. दुसऱ्याला जर काही यश प्राप्त झालं असेल तर त्याच्या यशात मलाही आनंद व्हायला पाहिजे. माझ्या गुरूंची सेवा करावी, माझ्या आईवडिलांची सेवा करावी. तर हा आणखी एक प्रश्न विचारतो जो मागच्या वेळी विचारला होता किंवा आता मीटिंगला विचारला की घरून निघताना आपल्या आईवडिलांचे पाय पडून निघता का आणि निघत असाल तर हात वर करा. फक्त उभे राहा. जे आईवडिलांचे पाय पडून निघतात ते उभे राहा. आणि याच्यातली संख्या आता बरीच म्हणजे जवळपास एक 200 विद्यार्थी जर असतील तर 30 एक विद्यार्थी म्हणजे 15%. अच्छा, हे उभेच आहेत ते करतात का? बाकी नसतं. ठीक आहे. तर जे आई वडिलांचे पाय पडतात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोडतात पाहिजे. जे न करतात पण इथं विचारलं म्हणून उभे राहिले त्यांच्यासाठी एक आहे. आणि जे पडत नाही त्यांना फक्त एकच विनंती की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आई वडिलांच्या पेक्षा मोठं कोणीही नाही. आणि मग ती पुंडलिकाची गोष्ट ही पुन्हा रिपीट करतो की पुंडलिकाची गोष्ट माहिती आहे का? कुणाला माहिती? सांग. हे इकडे आधी तुझं नाव सांग. इकडे मध्ये नाव सांग. मी पार्थ नागरे. कोणत्या वर्गात आहे आणि सांग. मी पार्थ नागरे 8वीला या वर्गात शिकतो. पुंडलिक यांनी पहिले आईबापाची सेवा नव्हती केली. खूप पापं केले त्यांनी. बापाला घराच्या बाहेर काढल्यानंतर त्यांना समजलं आणि त्यांनी आईबापाची खूप सेवा केली. त्याच्यानंतर त्यांना साक्षात वचन भेटलं. या गोष्टींनी सार त्यांनी सांगितलं. पण कथा पुढे अशी आहे की पुंडलिक ज्यावेळी त्याचं लग्न झालं, आई वडिलांना त्रास देत होता. शेवटी आई वडिलांनी ठरवलं की आपण तीर्थयात्रेला जावं. मग तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय झाला.
पुंडलिकाला त्याच्या सासऱ्यांनी एक पांढरा शुभ्र घोडा सुद्धा दिला होता. मग पुंडलिकाची बायको म्हणते की म्हातारीकडं म्हणजे त्याच्या सासूकडं आईकडं सोनं खूप आहे, ही गाठुडं कुणाला देऊन टाकील, त्यापेक्षा आपणही तीर्थयात्रेला यांच्यासोबत जाऊ. मग तीर्थयात्रा सुरू कशी झाली? वृद्ध आई बाबा पायी चालतायत आणि पुंडलिक घोड्यावर बायकोसह घोड्यावर प्रवास चालतो. एके ठिकाणी प्रवास करता करता एका ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांचं वास्तव्य झालं. त्या दिवशी आई वडील गंगेचं स्नान करून आले, त्यांची पूजा अर्चना केली, झोपले. पण पुंडलिकाला काही झोप येत नव्हती. बघतो तर काय, तेवढ्या वेळामध्ये त्या आश्रमामध्ये सुंदर अशा 3 तरुणी येत होत्या. या 3 तरुणी तिथे आल्या तर पुंडलिकाने थोडीशी खिडकी जरा बाजूला त्याचं दार करून बघितलं की ह्या 3 युवती ज्यावेळी येत होत्या त्यांचे कपडे अगदी खराब झालेले, फाटलेले, मळलेले कपडे. त्या आल्या. त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या आश्रमाची स्वच्छता केली. आश्रमाची स्वच्छता केल्यावर ते पुसून काढलं. आश्रमातले जे आचार्य होते, गुरुजी होते, त्यांचे पाय पडले आणि आता पुन्हा निघायला लागल्या तर त्यांची स्वच्छ कपडे आणि चेहऱ्यावरचं सौंदर्य आणखी वाढलं. पुंडलिकाचे डोळे विस्फारले की हे काय चाललं. पण तोपर्यंत त्या निघून गेल्या. पुंडलिकाने एक मुक्काम त्या आश्रमात वाढवला आणि त्या दिवशी पुंडलिकाने ठरवलं की आज ह्या 3 तरुणी बाहेर जाताना यांची मी भेट घेणार. तर त्या आल्या. त्यांनी पुन्हा आश्रम स्वच्छ केला. जायला पुन्हा सुंदर त्यांचे वस्त्र वगैरे सगळे बघून पुंडलिक वाटेमध्ये थांबला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही इथे इतके सकाळी येता, आश्रम स्वच्छ करता, तर मला तुमचा परिचय करून द्या. तर त्यातल्या एका युवतीने अतिशय स्मित हास्य करून सांगितलं की पुंडलिका, मी गंगा आहे, ही यमुना आहे आणि ही सरस्वती. लोक त्यांची पाप धुण्यासाठी गंगेत येतात, यमुनेत येतात, सरस्वतीमध्ये येतात आणि म्हणून आमचे कपडे मळके होतात. या सगळ्यांचं पाप आम्ही शोधतो, आम्ही सहन करतो आणि आम्ही यामुळे आमच्यावर हे पापाचे लांछन आणि कपडे लागतात. म्हणून आम्ही या आश्रमामध्ये गुरूची सेवा करण्याकरता येतो आणि सेवा झाल्यावर आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी ते यात्रेकरू येतील त्यासाठी निघून जातो. पुंडलिकाला अतिशय आश्चर्य वाटलं की असंही होऊ शकतं. त्यात यमुना पुंडलिकाला म्हणते की अरे पुंडलिका, तू पण एक गंगेत उडी मारून घे. पुंडलिक म्हणतो मी जर काही पापच केलं नाही, मला गंगेत उडी मारायची काय गरज आहे. गंगा, यमुना, सरस्वती तुम्ही एक मुखाने म्हणतात की तुझ्या एवढा पापी तर जगात कोणी नाही. म्हणजे मी असं काय पाप केलं. अरे आई वडिलांना जर त्रास देत असेल तर तुझ्यापेक्षा मोठा पापी कोण असेल. पुंडलिकाला पटकन कळतं, जातो, गंगेचं स्नान करतो आणि त्या दिवशीपासून आई वडिलांची सेवा सुरू करतो. आधी आई वडील, वृद्ध आई वडिलांचे पाय चेपणं असेल, त्यांचं जेवण असेल, त्यांची कपडे धुणे असेल, अशी सेवा सुरू करतो आणि त्यांना आंघोळ घालत असताना पांडुरंग, विठोबा पुंडलिकाला भेटायला येतात. तर पुंडलिक ती वीट भेटतो ज्या विटेवर पांडुरंग उभा आहे, की विठ्ठला थोडा उभं राहा, आधी मी माझ्या आई वडिलांची सेवा करीन आणि नंतर तुझ्याशी बोलेन. अशा पुंडलिकासाठी आपण एकदा जोरदार बघतो. तर आता मला सांगा की तुम्हाला पुंडलिकासारखं आई वडिलांची सेवा करायला आवडेल की आवडणार नाही. पण तुम्ही जोरात बोलता, पण मग उद्यापासून आई वडिलांचे दर्शन घेऊन घ्या आणि आपल्या कृतीतून आपल्या आई वडिलांना असेल, आपल्या शेजाऱ्यांना असेल, आपल्या शिक्षकांना असेल, कुणालाही त्रास होऊ नये अशा पद्धतीने जर आपण वागत चाललो तर मला वाटतं की खऱ्या अर्थाने आपण हे स्वातंत्र्य आणि हा प्रजासत्ताक आपण मिळवला आणि त्यातून आपण काहीतरी खूप काही केलं. एक एक उदाहरण स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, बापू असतील, भगतसिंग, राजगुरू, 23व्या वर्षात फासावर लटकणारे हे सगळे हुतात्मे
ज्यांनी या देशासाठी काय केलं. आणि सगळ्यात मोठं उदाहरण जर द्यायचं असेल तर राष्ट्रपती अब्दुल कलाम. स्वप्न बघा, विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही स्वप्न बघा. आणि हा पेपर विकणारा साधा अब्दुल कलाम जो रामेश्वरमचे राहणारे वर्तमानपत्र विकायचे, गरिबी होती घरची, हे करत करत देशाच्या राष्ट्रपती पदावर आणि राष्ट्रपती पदावर राष्ट्रपती म्हणून निवृत्त झाल्यावर ज्यावेळी राष्ट्रपती भवनमधून निघाले तर त्यांच्यासोबत त्यांची छोटीशी बॅग, ज्या भेटवस्तू सुद्धा आलेल्या होत्या त्या सुद्धा भारत मातेला अर्पण केल्या. आणि असे हे राष्ट्रपती ज्यांनी आपल्या देशासाठी अणुसंरक्षण तयार केलं, ज्यांनी या देशाच्या मुलांना सांगितलं की तुम्ही खूप मोठी स्वप्न बघा. मुलांच्याकडे त्यांचा लढा होता. स्वामी विवेकानंद 43 वर्षाच्या वयामध्ये काय नाही केलं. म्हणजे माणसाने जर ठरवलं आणि स्वप्न मोठी केली तर माणूस काहीही करू शकतो. आणि तुमच्याशी संवाद साधण्याचा मी एकही संधी सोडत नाही. त्याचं कारणच एवढं की उठा, जागे व्हा आणि तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचेपर्यंत थांबू नका. परंतु याचा अर्थ तुम्ही कधी अपयशी होणार नाही असं नाही. परंतु अपयशी झाले तर आजचा स्वातंत्र्य दिनाचा दुसरा एक संदेश की मला अपयश आलं म्हणून माझ्या सुंदर जीवनाला संपवून टाकायचं असा घाणेरडा विचार सुद्धा मनात आणू नका. या अपयशातून मी पुन्हा भरारी घेईन आणि मी आणखी काहीतरी या देशासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी करेल अशी आपल्यामध्ये शक्ती निर्माण झाली पाहिजे. आणि त्या शक्तीतूनच या देशाचा विकास होईल. कारण रक्त सांडून स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवलं. आता आपली जबाबदारी आहे की येणाऱ्या पिढीसाठी अतिशय सुंदर, स्वच्छ, प्रामाणिक असा भारत देश आपण पोहोचू, जिथे पाणी असेल, जिथे अन्नधान्य असेल, जिथे कुणी कुणाचा हेवा करणार नाही. आणि अशा संस्थेतून ज्यावेळी कार्य करत असताना मी आज माझी मित्र कंपनी इथे आहे त्यांनाही सांगेन की तुम्ही तुमच्या सेवा कार्यात आणखी काही करत असाल, परंतु या शिक्षण संस्थेसाठी, या शिक्षण मंदिरासाठी जर आपण काही योगदान केलं तर ही संस्था सदैव आपली उभी राहील. कारण ही संस्था 115 वर्ष जुनी असून ही संस्था लोकाश्रयावर चालू आहे. सरस्वती भुवन ही अशी एक शिक्षण संस्था आहे की जी महाराष्ट्रात हे आपलं नाव प्रामाणिकपणासाठी आणि इथे कार्य करणारे जे विश्वस्त आहेत, हे विश्वस्त सुद्धा तुम्ही जसे विद्यार्थी आहात तसे आम्ही पण या संस्थेचे विद्यार्थी आहोत. आम्ही तन, मन, धन या तिन्ही गोष्टी अर्पण करून आपल्या संस्थेची सेवा करतो की ज्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं, चांगले नागरिक घडावे. कारण चांगले नागरिक जर घडले तरच या देशामध्ये काही जो बदल अपेक्षित आहे तो होईल. मी फक्त एवढंच म्हणेन की रक्त शहीदांचे जिथे मातीत मिसळले, रक्त शहीदांचे जिथे मातीत मिसळले तिथेच स्वातंत्र्याचे सुंदर फूल उमलले, तिथे स्वातंत्र्याचे सुंदर फूल उमलले. मिळाले स्वातंत्र्य वारसा म्हणून आम्हाला, मिळाले स्वातंत्र्य वारसा म्हणून आम्हाला. आता समर्थ भारत देऊ पुढच्या पिढीला, आता समर्थ भारत देऊ पुढच्या पिढीला. जय हिंद.